मस्त अशी डाळ भाताबरोबर आपल्याला खायला ही उसळ तयार आहे. डाळ भात आणि जोडीला मस्त अशी मोड आलेली मिसळ किंवा मटकी. आपल्याला घ्यायचं आहे लिंबू आणि याच्याबरोबर डाळ भात असेल तर एकदम मस्त आपली उसळ तयार झाली आहे. आणि ही आपण अशी पण खाऊ शकतो, डाळ भाताबरोबर पण खाऊ शकतो आणि भाकर किंवा पोळीबरोबर सुद्धा आपण ही खाऊ शकतो. चला तर मग डाळ भाताबरोबर असणारी ही मिसळ किंवा मटकीची उसळ कशी बनवायची ते पाहूया. आता इथे घेतली मी कढाई टाकलेलं आहे तेल. त्याला टाकायची जिरं आणि राई. तडतडू द्यायचं आहे व्यवस्थित. याच्यात टाकायचा आपल्याला कढीपत्ता पण तडतडला की याच्यात आपल्याला मस्त असा कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा वगैरे सगळं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टमाटर टाकल्यानंतर आहे ना हा मसाला व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये टमाटर कच्चे ठेवायचे नाही आहेत. कच्चे ठेवले की त्याची चव बिघडते. त्याच्यामुळे व्यवस्थितच हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आता याच्यामध्ये काय टाकायचं आहे आपल्याला हळद टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा लाल मसाला आणि याच्यामध्ये अजून टाकायचा आपल्याला काळा मसाला, थोडासा नावाला काळा मसाला. आता हे मसाले टाकून झाल्यानंतर व्यवस्थित अशी धुतलेली स्वच्छ धुवून घेतलेली मटकी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता ही उसळ टाकल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्या. परतवून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. ही पाणी ॲड न करता ही उसळ शिजणारच नाही आहे, कारण आपण किती पण वाफेवर करायचं म्हटलं ना तरी पण याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागतं. आणि जर आपल्याला पाणी टाकायचंच नाही आहे तर काय करायचं, कढाईवर ताट ठेवायचं आणि त्या ताटामध्ये पाणी टाकून शिजवून घ्यायचं. म्हणजे पाणी वरती गरम होतं आणि खाली मटकी आपली शिजत असते. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि झाकण ठेवून शिजायला ठेवून दिली आहे. आता हिला जवळजवळ 10 ते 12 मिनटं असं मीडियम गॅसवर ठेवायचं आपल्याला. आणि इथे माझी मिसळ किंवा मटकीची मिसळ किती छान तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे. आता ही भाजी ना जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं डाळ भाताबरोबर पण खूप छान लागते आणि नुसती आपण जर पोळीबरोबर जरी खाली ना तरी ही खूप छान लागणार आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आता जर गरम गरम भाकर असेल, गरम पोळी आहे, भात आहे, खूप छान लागणार आहे ही. आणि नाहीच काही तर तुम्ही अशी म्हणजे नुसतीसुद्धा खाऊ शकता. त्याच्यामुळे ही मिसळ ट्राय करायला मस्त अशी नाही का. म्हणून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. डाळ भाताबरोबर किंवा इतर टायमाला तुम्ही ही मिसळ किंवा उसळ बनवता का आणि तुमची पद्धत कशी हे कमेंट करून सांगायला विसरू नका.